नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन एपिसोडमध्येच म्हणजे माझं किचन माझ्या नियमच्या 5व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या किचनमध्ये ना अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या आपण ना परचेस करायचा विचार करत असतो किंवा ऑनलाईन रिव्ह्यू बघून, मोस्टली तो आपण ऑनलाईन रिव्ह्यू बघून किंवा मग एकमेकींच्या तोंडातनं किंवा एकमेकींकडे चौकशी करून आपण काही गोष्टी किचनसाठी घेत असतो. किंवा बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस टीव्हीवर ऍड बघतो किंवा आपल्या मोबाईलवर सगळ्या गोष्टी जशाच्या दिसत जातात वेगवेगळ्या नवीन 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 नवीन, तर त्या ऍडला थोडंसं आपण लक्षात घेऊन त्या प्रोडक्टकडे वळला जातो. तर अशाच काही गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे माझ्या किचनमध्ये असे काही प्रोडक्ट्स आहेत की जे खरंच मला खूप उपयोगी आहेत आणि असे काही आहेत की मला असं वाटतं की एवढं नाव असून सुद्धा म्हणजे एवढ्या चांगल्या म्हणजे ब्रँडचा आपण एखादा प्रोडक्ट घेतो आणि नंतर तो घेतल्यावर असं वाटतं की अरे यांचा हा प्रॉब्लेम आहे आणि ही गोष्ट यांची नको हवी होती. म्हणजे एवढे आपण पैसे खर्च करतो एखाद्या गोष्टीला. तर त्या गोष्टीचा आज रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी तुम्हाला पहिल्या प्रोडक्टबद्दल सांगते. तर पहिला प्रोडक्ट जो आहे ना तो प्रेस्टिजचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला की ज्याच्यामध्ये मी प्रेस्टिज ब्रँडची कढई विथ लीड आणि एक पॅन असं घेतलेलं. तुम्ही बघितलं असेल मी पॅनला व्यवस्थित पॅक करून ठेवलंय. मी फार कमी वापरते, खूप जास्त असं वापरत नाही पॅन. याच्यामधलं ब्रॉशर्स पण आतमध्ये आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण बऱ्याच वेळा ना युटेन्सिलमध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की भांडं घरात यावं तर अगदी म्हणजे थोडेसे पैसे जास्त गेले तरी चालतील, पण ते म्हणजे त्याचा रिझल्ट खूप चांगला असावा. तर या ब्रँडचं माझ्यासोबत काय झालंय म्हणजे मी पण हे खूप विचार करून घेतलं, पण सध्या हे का कमी जास्त वापरते त्याचं एक रिझन मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी आपण ही कढई आणि हे पॅन बघून घेऊया. तर हे आहे प्रेस्टिजचं पॅन. तर याची क्वालिटी खूप छान आली आहे, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामध्ये जसं आपण नॉनस्टिक सारखं यूज करतो जेव्हा आपल्याकडे पॅन असतात तसा तुम्ही याच्यामध्ये नॉनस्टिकचा छान वापर करू शकता. म्हणजे याच्यामध्ये काही स्टिक वगैरे होत नाही खाली आणि या पॅन बाबत मला तशी काही कंप्लेंट नाही आहे. मस्त असं हेवी पण आहे आणि हँडल वगैरे खूप छान आहे. फक्त एवढंच आहे की हे पण थोडंसं गरम होतं, त्याची फक्त आपण थोडीशी काळजी घ्यावी लागते. नाहीतर हे खूप छान आहे, याच्याबाबत काहीच ऑप्शन नाही. जर तुम्हाला घ्यायचं असेल एखाद्या वेळेस प्रेस्टिजच्या या पॅनमध्ये तर हे खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे तो आहे हा कढई विथ लीड. तर हा आपण काढूया पहिला. तर ही पण मी तशीच पॅक करून ठेवते. जेव्हा मला पाहिजे असते तेव्हा मी म्हणजे काढते बॉक्समधनं आणि मी परत तशीच ठेवते, कारण हे काही मला डेली यूजसाठी लागत नाही. जेव्हा मला शूट वगैरे काही असतं ना तेव्हाच मी जास्त यूज करते हे. तर ही जी कढई आहे तर ही अशा पद्धतीने आहे बघा. म्हणजे ज्यांनी बघितलं नसेल जुना व्हिडिओ त्यांच्यासाठी मी परत दाखवते. तर ही खूप सुंदर आहे दिसायला. याचा लुक इतका छान आहे ना, तुम्ही बघू शकता. खूप मस्त आहे. वरती हे ग्लास लीड आहे आणि आपण कुठे इन्व्हेस्ट म्हणजे करायला पाहिजे ते मी फक्त तुम्हाला इथे सांगते कुठल्या पॅनमध्ये. तर ना बऱ्याच वेळा कसं होतं की ट्रान्सपरंट लीड बघून आपल्याला असं वाटतं की अरे दिसायला किती छान दिसतंय, स्टायलिश दिसतंय, तर आपण हे घेऊ. तर इथेच आपण थोडीशी चूक करतो. आता माझ्या बाबतीत मी ही चूक केली आहे की मी हे ट्रान्सपरंट लीड बघून हे प्रोडक्ट घेतलाय. तर मला असं वाटतं ना की ही जी ट्रान्सपरंट जी लीड आहे ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्या पॅनमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. कढई तुम्ही छान प्रकारे वापरू शकता. इथे हँडल पण खूप छान आहे, त्याच्यामुळे हे काही खूप जास्त गरम वगैरे होत नाही. उचलायला वगैरे पण काही प्रॉब्लेम होत नाही. याच्यामध्ये पण छान अन्न शिजलं जातं किंवा काही खाली वगैरे लागत नाही. पण त्याचा मेन प्रॉब्लेम या लीडमध्ये. तर बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण याच्यावरती हे जेव्हा झाकण ठेवतो ना तेव्हा आतमधल्या ज्या स्टीमने ना याच्या सगळ्या याच्यामध्ये ना पाणी म्हणजे शिरतं आतमध्ये. मग ते भाजीचं असो, ऑइल असो, तेलकट असो. आणि ना हे पण तुम्ही बघू शकता इथे याच्या आतमध्ये पण ना ते धुतो ना तेव्हा पाणी जातं आणि ना याला ना याच्यात ना हे पाणी पूर्णपणे निघत नाही किंवा इथून पण पूर्णपणे निघलं जात नाही. तुम्ही त्याला कितीही ड्राय केलं किंवा काय आणि हळूहळू ना त्याला थोडी ना गंज चढायला सुरुवात होते. आता मी हे फार कमी वापरलं असेल आणि तुम्हाला आता मला माहिती नाही एक्झॅक्टली दिसतंय की नाही, पण इथून थोडी थोडी त्याला ना गंजासारखी धरायला चालू झालेली आहे. तर त्याचा हा एक मायनस पॉइंट आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही ना ही स्टीलचं जे लीड असतं ना
ती वाली तुम्ही घ्या तर हे प्रेस्टिजची बेस्ट असणार आहे. मला असं वाटतं फक्त तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या. मग आता एवढे सारे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, तर मला असं वाटतं की तुम्ही काचेचा घेऊ नका, कारण ते वॉश करताना तेवढा प्रॉब्लेम येतो. याच्या जागी जर तुम्ही स्टीलचे जे लीड असतात ना ते घ्या. ते आपण रफ पाहिजे तसे वॉश करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. हे धुताना पण तेवढीच काळजी घ्यावी लागते आणि थोडंसं लक्ष देऊन पण काम करावं लागतं. मला असं वाटतं की प्रेस्टिजच्या या दोन्ही प्रोडक्ट्समध्ये फक्त हे लीडमुळे थोडासा प्रॉब्लेम देतं, नाहीतर हे प्रोडक्ट खूप जास्त चांगले आहे. तर तुम्ही म्हणाल या प्लास्टिक बॅगमध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आपला दुसरा प्रोडक्ट आहे जो मला यूज नाही होत आहे आणि तो मी इथेच ठेवलेला आहे. तर हा तो प्रोडक्ट आहे. हे हँडल्स आहेत किंवा सिलिकॉनचे होल्डर आहेत, पॅन होल्डर. हे मला एक सजेशन्स पण आलेलं आणि त्याच्यानंतर मी बरेचसे रिव्ह्यू वगैरे वाचून वगैरे सगळ्या गोष्टी बघून मग मी हे परचेस केलेले. पण तुम्ही म्हणाल की काय झालं मग याचं, तर हे एवढे हीट झाले ना की हे मेल्ट होतात. म्हणजे लिटरली याचं जे प्लास्टिक आहे ना हे कडायला वितळायला चालू होतं आहे. आणि जेव्हा मी त्या भांड्यांवर ठेवते, म्हणजे लिटरली मी असं कढईवरती ते ठेवलं आणि ना ते कढईला सगळे याचं जे पिंक कलर होतं ते कढईला पूर्ण लागलं गेलं. तर मी असा विचार केला, अरे काय नक्की कढईला लागलं. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण हे वापरलेले आणि ते सगळं याचं हे जे रबर सिलिकॉन बोलून हे जे देत आहेत तर ते सगळं चिटकत होतं. आणि याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे माझ्याकडे, की हे मी रिटर्नला टाकलं ना तर ते रिटर्नला पण नाही गेलं. म्हणजे त्यांनी दाखवलं रिटर्न पिकअप, म्हणजे इनिशिएट केलं मी, तिथून ॲक्सेप्ट पण झालं, पण ते रिटर्न घ्यायला आलेच नाही आणि मग माझ्याबरोबर हा एक प्रॉब्लेम झाला. तर मला असं वाटतं जेव्हा तर तुम्हाला असा कुठला प्रोडक्ट घ्यायचा असेल, म्हणजे आता हा जो मी घेतला आहे, तर एक तर तुम्ही अजून चांगलं रिव्ह्यू किंवा अजून चांगल्या क्वालिटीचं किंवा अजून काहीतरी सर्च करून घ्या, किंवा मग सरळ ऑफलाईन जाऊन घ्या, किंवा मग बेस्ट जे आपले कॉटनचे येतात ना, जे आपले लॉंग हँडवाले असतात ते बेस्ट आहेत. सर्वात जास्त बेस्ट ते जे आपण ओव्हनसाठी, OTGसाठी, मायक्रोवेव्हसाठी वगैरे जे वापरतो ना ते तर मला बेस्ट वाटले. म्हणजे ते कापडाचे असतात तर त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही, याचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर हा एक माझ्याकडनं तुमच्यासाठी असा एक छोटासा रिव्ह्यू असेल. प्रोडक्ट पण तेवढाच छोटासा आहे, पण हा जो मी रिव्ह्यू दिला ना तो खरंच तुम्हाला हेल्पफुल असेल असं मला वाटतं. तर चला नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. तर आता नेक्स्ट प्रोडक्ट जो तुमच्याबरोबर शेअर करायचा, त्याच्यासाठी तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करता की ताई तुझं जे क्रशर आहे, किंवा क्रशर म्हणण्यापेक्षा तुम्हाला दाखवतेच, तर हे आहे स्पाइस मिल. आणि याची तुम्ही ना मला बऱ्याच वेळा कमेंट करता की ताई हे काय आहे, किंवा हे कुठून घेतलं आहे, किंवा म्हणजे कसं वापरायचं, किंवा याची प्राईस काय, कुठे मिळेल वगैरे बऱ्याचशा गोष्टी. तर आज ना मी याचा एक छोटा तुम्हाला रिव्ह्यू पण देते की खरंच हा यूजफुल कसा आहे किंवा नाही आहे. याच्यात जो काही मायनस प्लस पॉईंट आहे मी दोन्ही तुमच्याबरोबर शेअर करते. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने हा घेऊ शकता, कुठे मिळेल ते देखील सांगते. तर चला बघूया. तर सर्वात आधी तर मी ही बॉटल दाखवते तुम्हाला. या बॉटलमध्ये खाली आपण मिरी भरून घ्यायची असते. याचे हे झाकण जर तुम्ही असं फिरवायला गेलात ना तर हे फक्त गोल गोल फिरतच राहतं, हे ओपन होत नाही. हे आपल्याला लिफ्ट करून असं थोडंसं ओपन करावं लागतं. आता हे ओपन असल्यामुळे तुम्ही बघू शकता याचा मायनस पॉईंट म्हणजे काय की याच्यावर ना हे सगळं वरती अशी थोडीशी डस्ट वगैरे असते. तर बऱ्याच वेळा जेव्हा मला यूज करायचं असतं तेव्हा मी हे काढते, पूर्णपणे क्लीन करते आणि नंतरच वापरते. पण मी हे रोज करते, जेव्हा वापरायचं असतं असं नाही आहे, हे मी रोजच करते कारण हे किचनमध्ये असंच ठेवलेलं असतं. तर हा एक पॉईंट आहे. आणि हे आतलं आहे, तर आतमध्ये हे अजून एक लीड आहे त्याला. तर हे प्रॉपर आपण ओपन करायचं आणि मग याच्यामध्ये आहे ना काळी मिरी तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. आणि मग हे लीड याच्यावरती असं लावायचं. हे वरती असंच फिरत राहतं. खाली हे आहे ना, हे फक्त आपल्याला बंद करायचं असतं. हे लीड असंच राहतं. याच्यावरती मग आपल्याला हे प्रेस करायचं. हे प्रेस केल्यावर आवाज येतो, म्हणजे हे व्यवस्थित लागलं जातं. पण हे मात्र असंच फिरत राहतं. आणि याची चांगली गोष्ट म्हणजे की ना याच्यामध्ये फक्त हे ट्विस्ट करायचं आणि याच्यामुळे ना काळी मिरी अगदी छान बारीक होते. बघा मी तुम्हाला दाखवते आता इथे. खूप मस्त होते. हा प्रोडक्ट वापरायला खूप सुंदर आहे. म्हणजे जर तुम्ही याची क्वालिटी किंवा याचा जर रिझल्ट म्हणाल ना तर अगदी छान आहे. बघा अगदी बारीक झालेली आहे पूड. आणि ताजी जेव्हा काळी मिरी पूड आपण वापरतो ना जेवणात तेव्हा टेस्ट खूप छान दिसते. पण तुम्ही बघाल आता वापरल्यानंतर हे वरती कसं झालं, तर हे प्रत्येक वेळेस ना क्लीन करून ठेवावं लागतं. हा एक याचा मायनस पॉईंट आहे.
आता जेव्हा मी हे काढलं तेव्हा मी आता हे परत सगळं क्लीन करणार, ड्राय करणार आणि त्याच्यानंतरच मग मी हे याच्यावरती भरून ठेवते. पण याची क्वालिटी खूप चांगलेली आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. थोडीशी कॉस्ट याची थोडीशी जास्त साईडला आहे. आय थिंक हे 400च्या आसपास आहे, पण खूप छान प्रोडक्ट आहे. तर आता किचनमधला माझा दुसरा असा प्रोडक्ट आहे जो खरंच हेल्पफुल आहे आणि तो सगळ्यांकडे असायलाच हवा. तर तो आहे हा खलबत्ता. तर खलबत्ता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ना बऱ्यापैकी असतात, म्हणजे सगळ्यांकडे छोटे मोठे मोठे असे भरपूर असतात. आईकडे तर माझ्याकडे पाटा वरवंटा अजून आहे, ती अजूनही वापरते. तर यातला कुठला आपण चूज करावा, तर त्याच्यासाठी मी सांगेन ना की हा परफेक्ट ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा आपण स्टीलचे घेतो, तर स्टीलचे ना त्याच्यामध्ये पण तुम्ही जर बघाल ना बऱ्याच वेळा क्रश करून किंवा मग ते सारखे सारखे वॉश करून त्याला पण एक ना गंज जर तो तेवढ्या चांगल्या क्वालिटीचा नसेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्याला पण थोडी थोडी गंज चढायला चालू होते. तुम्ही त्याला प्रॉपर मेंटेन पण म्हणजे करता आलं पाहिजे आपल्याकडनं. आणि त्याच्यामध्ये ना तर तुम्ही कुटायला गेला तर थोडासा जास्तीचा पण वेळ जातो, आवाज पण खूप जास्त होतो. त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही असा एखादा मोठा खलबत्ता घेतला, म्हणजे असा जो प्रॉपर असा कुठून म्हणजे जिथे प्रॉपर हे सगळं बनतं, तर हा आम्ही आय थिंक केरळवरचा आणलेला आहे, हा इकडचा नाही आहे. त्याच्यामुळे याची क्वालिटी मला असं वाटतं खूप जास्त चांगली आहे. असं नाही आहे, इथे पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. मागेच आपल्याला एक कमेंट आलेली की प्राजक्ता, दादरला नक्षत्र मॉलमध्ये खूप छान या सगळ्या गोष्टींसाठी एक दुकान आहे, तू नक्की तिथे जाऊन ट्राय कर. तर बघून आता मला जेव्हा काही नेक्स्ट टाइम घ्यायचं असेल तेव्हा मी त्यांनी जी कमेंट सांगितली ती लक्षात ठेवून दादरला नक्षत्र मॉलमध्ये नक्की जाईन. तुम्हाला मी हे सुचवते कारण आपल्याच एका फॅमिली मेंबर्सने आपल्याला हे सजेशन्स दिलेले आणि ते तुम्हाला पण उपयोगी यावं म्हणून मी जस्ट तुम्हाला ते एक सांगितलं. तर आता हा खलबत्ता मी तुम्हाला दाखवते. तर आज ना मी तुमच्याबरोबर काही माझ्या छोट्या छोट्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्यांचा रिव्ह्यू दिलेला आहे. कारण या गोष्टींसाठी ना तुमची बऱ्याच वेळा कमेंट येते की स्पाइस मिल्क कसं आहे, तुझ्या ज्या प्रेस्टिजच्या कढई आहेत किंवा पॅन आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांच्या विशलिस्टमध्ये असतं कुठेतरी की असं आपल्याकडे एखादी ट्रायप्लायची कढई किंवा पॅन घेऊ. तर त्याचा माझ्याकडनं जो जेन्युइन रिव्ह्यू मला वाटला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहेच. आणि खलबत्त्यासाठी पण मला बऱ्याच वेळा खूप साऱ्या कमेंट येतात की प्राजक्ता तो कुठून घेतला आणि कसा आहे आणि तो कुठून घेतला पाहिजे, त्याच्यासाठी पण मी एक छोटंसं सजेशन तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर हा व्हिडिओ मध्ये जे काही मी सांगितलं हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे प्रत्येकाचे वापरण्यानुसार आणि प्रत्येकाने जसं त्यांचे ते प्रोडक्ट्स वापरले असतील तर त्यांचं वेगवेगळं मत असू शकतं. पण मी माझ्याकडनं एक मला जो वाटला तो मी त्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा बघा कसं असतं की आता जसं मी एक यूट्यूबर आहे, माझ्याकडे पण बरेचसे ब्रँड्स कंपनीज पण येतात आणि मी त्यांचे काही जे प्रोडक्ट्स असतात ते माझ्या व्हिडिओमधनं पण तुमच्याबरोबर पोचवत असते. तर प्रत्येक वेळेस असं नसतं ना की तो प्रोडक्ट चांगलाच आहे किंवा तो प्रोडक्ट खूप त्या लेवलचाच आहे. तर माझ्याकडनं मी प्रयत्न करते की जसा मला जमेल म्हणजे त्याचा जो प्रॉपर आणि जो जेन्युइन रिव्ह्यू असेल तोच तुमच्यापर्यंत पोचावा. जेवढे पण मी काही प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवते ते मी पहिले वापरलेले असतात आणि त्याच्यानंतरच मी तुमचं म्हणजे त्याचा जो रिव्ह्यू असतो ना किंवा त्या ब्रँडचा जो व्हिडिओ असतो तुमच्यापर्यंत प्रेझेंट करत असते. तर मला असं वाटतं की मी जशा चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करते तशा या पण म्हणजे त्या प्रोडक्टच्या थोड्याशा मायनस पॉईंट असतील पण त्या तुमच्यासाठी खूप फायद्याच्या असतात, त्या तुमच्याबरोबर शेअर करणं खूप गरजेचं आहे. तर आजचा हा 5वा एपिसोड होता, तो म्हणजे माझा किचन माझ्या नियममधला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर देखील शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा. तुमची कमेंट सेक्शनमध्ये मी वाट बघते. म्हणजे तुमच्या काही सजेशन्स असतील तर किंवा तुमच्याकडे पण काही असा म्हणजे आपण ह्या गोष्टी वापरताना काही असा अनुभव आला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.